अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वरः आचार्या जिनशासनोन्नतिकरा पूज्य उपाध्यायका श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पञ्चैते परमेष्ठिनः प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलं कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्. दशलक्ष्मी पर्वामध्ये आज उत्तम शौच धर्माचा दिवस आहे. शौच म्हणजे काय सांगितलं? काय म्हणायचं? शुचेर शुचेर भाव हा शौच. प्रकर्ष प्राप्त लोभात निवृत्ती ही शौचम असं व्याख्या केली आहे सर्वार्थसिद्धीमध्ये. प्रकर्ष प्राप्त लोभापासून निवृत्ती त्याला शौच म्हणलं. हे निगेटिव्ह भाषा आहे. आणि पॉझिटिव्ह भाषा म्हणजे आत्म्याचा स्वभाव आहे तो शुची स्वरूप आहे. आणि जेव्हा त्या स्वभावाला जाणलं त्या समयात जी पर्याय प्रगट झाली ती सुद्धा शुद्ध म्हणली गेली, शुची म्हणली गेली. म्हणून उत्तम शौच धर्मसुद्धा काय बघितलं होतं? उत्तम म्हणजे हा स्वभावाचा वाचक आहे, विषयाचा. आणि शौच ही चारित्र्य गुणाची पर्याय म्हटलं. तर जो स्वभाव आहे तो पर्यायात प्रगटला त्यावेळेस ती शुद्धोपयोगाची पर्याय उत्तम शौच म्हणली गेली. आणि ज्यावेळेस त्या विषयाला लक्ष केलं त्यावेळेस तो विषयसुद्धा शौच स्वरूप आहे, ज्याच्यामध्ये की लोभ नव्हता, नाही आणि नसणारा असा तो शुची स्वभाव. तर आज काय वाक्य घातलेली होती? शौच धर्म शरीराचा नाही आहे तर जीवाचा आहे. आणि त्यांनी काय घातलंय श्रेणीजींनी की शौच म्हणजे धर्म आहे आणि लोभ अधर्म आहे, असं लोभाशी कंपॅरिझन करत असताना. मग लोभी मनुष्य कसा असतो? तर निरंतर कुठल्या ना कुठल्या गोष्टीच्या वस्तूंच्या विचारामध्ये सतत त्या परिग्रहाला जोडण्यामध्ये. आणि त्यामुळं सांगितलं की ज्ञानाची पवित्रता नष्ट होते. ज्ञान पवित्र कधी होणार? शुद्ध कधी होणार आहे? ज्यावेळेस या अन्य वस्तूंमध्ये जाणारा उपयोग थांबला किंवा काय म्हणायचं, जेव्हा स्वभावात उपयोग लागला त्यावेळेस त्या अन्य वस्तूंकडून उपयोग हटला, तिथंच ती ज्ञानाची पवित्रता म्हणली जाणार. नाहीतर मग जितका विषय अधिक असणार आहे तितकी व्यग्रता जास्त आहे आणि मग ते ज्ञान पवित्र म्हणलं जात नाही. मग त्या ज्ञानाला अशुची म्हणलं जातं. म्हणून सकाळी काय वाक्य सांगितले की ज्या ज्ञानामध्ये चेतन आणि अचेतन परिग्रहाचा स्पर्श आहे ते ज्ञान अशुची आहे. काय म्हणले? म्हणजे मी परिग्रह जवळ ठेवल्यावर लोभी आहे, शुची अशुची आहे असं नाही आहे. ज्ञानातूनच भाव परिग्रह बघायचा आपल्याला. त्यामुळं जेव्हा कुठलीही वस्तू तुम्ही ज्ञानातून, जसं म्हटलं ना, बाजारात गेला आणि कुठली तरी वस्तू आवडली, दागिना, कपडे, साडी वगैरे काहीतरी, आणि ती घेऊन आला घरी, कसं? ज्ञानातून ती मला घ्यायची आहे, आज नाही मी उद्या घेणार, उद्या नाही परवा घेणार. जोपर्यंत ती घेत नाही तोपर्यंत सुद्धा तुमच्याकडे नसतानाही परिग्रही आहात तुम्ही. म्हणजे त्या गोष्टीचा निरंतर ध्यास, त्याचं ज्ञान, त्याचं विचार सारखं, त्यामुळं तो परिग्रह झाला ना. त्यामुळं अनेक ज्ञान पर्यायामध्ये जेव्हा एका विषयाला धरतो ती त्याची भक्ती म्हणली गेली. काय त्याच्यामध्ये अष्टसहस्रीमध्ये त्यांनी सांगितलं की आराध्यत्वेन प्रेरक ज्ञान भक्ती, असं काहीतरी त्यांनी व्याख्या केली. आराध्य रूपाने जे ज्ञान प्रेरक असतं म्हणजे निरंतर ज्याची तुम्ही आराधना करता, म्हणजेच निरंतर अनेक पर्यायामध्ये ज्या विषयाला धरता ती त्या विषयाची भक्ती म्हणली जाते. मग भक्ती कोणाची करतो आपण? नुसतं भक्ती हा शब्द धर्माशी, देवाशी, गुरुशी जोडताय तुम्ही,
तर ज्या कुठल्या वस्तूचा निरंतर विचार करताय ना ती त्याची भक्ती म्हणली जाते. कशाचा विचार करतोय निरंतर? धन, पैसा, वैभव याचा निरंतर विचार आहे तर ती त्याची भक्ती झाली. आणि ज्याची भक्ती करतो त्याची प्राप्ती. म्हणजे अशुभाचं चिंतन आहे, अशुभाचंच निरंतर ध्यास आहे तर अशुभाची प्राप्ती आहे. म्हणून म्हणलं की घाती आणि अघाती कर्म आपले अजून नष्ट होत नाहीत, त्यांचाच निरंतर आश्रम आणि बंध चालू आहे. संवर निर्जराच्या योग्य पुरुषार्थ करत नाही. म्हणून अशा गोष्टींची भक्ती जी संसाराचं वृद्धी करणारी आहे तर ती अशुची आहे. म्हणजे म्हणायचे की शुची कधी प्राप्त होणार? शुचिता, शौच धर्म. तर जो स्वभाव आहे त्याला लक्ष केलं तर ज्याच्यामध्ये की कुठल्या गोष्टीची अपेक्षा नाही आहे, कुठल्या गोष्टीचा लोभ नाही आहे, असा स्वभाव पवित्र आहे हो आपला. जसे सिद्ध भगवान आहे तसं आपण आहे. त्यामुळं त्या सिद्धांना कुठल्या गोष्टीची, कुठल्या वस्तूची गरज नाही आहे. तर मला सुद्धा कुठल्याही वस्तूवर माझं जीवन नाही, अशी निर्लोभता जिथं प्रगट झाली तिथंच उत्तम शौच धर्म प्रगटला. शौच हे नाम पवित्रपणाला आहे. या बाह्य देहाची पवित्रता स्नानादिकाने करण्याने होते. पण हा देह सप्तधातुमय मलमूत्राने भरलेला आहे, तेव्हा तो पाण्याने धुवून शुचीपणास कसा प्राप्त होईल? जसे मळाने भरलेली घागर पाण्याने वरून धुवून शुद्ध केली तर ती शुद्ध होत नाही, तिला शुद्ध मानणे व्यर्थ आहे. काय कळलं? जेव्हा घागरीत आत मळ भरलाय आणि तुम्ही वरून भरपूर चांगलं स्वच्छ घासून धुवून काढली पण आतला मळच काढला नाही तर त्याला स्वच्छ म्हणलं जाणार नाही. त्याप्रमाणे जेव्हा अंतरंगामध्ये मळ आहे आपल्या ज्ञानामध्ये आणि तुम्ही वर शरीराचं शुद्धीकरण करताय तर ते शरीर सुद्धा शुद्ध होत नाही बरं का. फक्त तुम्ही वरची चामडी शुद्ध करायचा प्रयत्न करताय. शरीर सुद्धा अशुचीच आहे स्वभावाने. म्हणजे काय म्हणायचं, चामडंवरचं फक्त शुद्ध आहे, स्वच्छ आहे म्हणून तुम्ही स्वतःला शुची मानताय. तर त्याच्या पुढं जावा ना, त्या चामड्याच्या आतमध्ये असणारा जड देह तो सुद्धा 7 धातूंनी निर्मित आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये तर मलिनता आहेच, तो तर कधीच शुची होऊ शकत नाही. आणि त्याच्या आत अजून गेला तर जो आत्मा या शरीरापासून अस्पर्शी आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण ज्ञानामध्ये असा मल भरतोय. म्हणजे अनेक गोष्टींचा विचार, अनेक वस्तूंच्या मध्ये अडकलेला आपला उपयोग तो सुद्धा अशुचितेला कारण आहे. म्हणून जेव्हा आपल्याला काय म्हणायचं, स्वच्छता प्रगट करायची आहे, शुद्धता पवित्रता प्रगट करायची आहे तर तिथं बाह्य वस्तूंच्या अवलंबनाने कार्य होणार नाही. किंवा शरीराच्या शुद्धीने जीवाची, ज्ञानाची, आत्म्याची शुद्धी नाहीच. त्याच्यासाठी सांगितलं ज्ञानाची साधना, आराधना करणे गरजेचं आहे. म्हणून त्यांनी एक वाक्य घेतलंय बरं का कन्नडमध्ये. आत्या कन्नडमध्ये एक वाक्य आहे, स्नान माडिदेरिनू निज सुज्ञान शुद्धी इल्ला. शुद्ध काय कळलं? हां, स्नान कोण आहे कन्नड माझ्यासमोर? स्नान माडिदेरिनू, बरोबर आहे का? माडिदेरिनू निज सुज्ञान शुद्धी इल्ला. मला इंग्लिश कन्नड वाचायला येत नाही बरं का, ते मराठीत लिहिले म्हणून वाचते आहे. कानडीत असं जे वाक्य आहे तर त्याचा अर्थ सांगितला, अंतःकरण शुद्धी शिवाय बाह्य शरीराला कितीही धुतले, अत्तर, गुलाब वगैरे सुवासिक पदार्थ लावले तरी त्याला पवित्रता येत नाही. म्हणून आज काय सांगितलं सकाळी, स्प्रे मारून या म्हणून. कशासाठी? मग निषेध केली का नाही तू? प्रवचनामध्ये निषेध करायचं की तुझ्या? म्हणजे त्याच्याने किती शुद्धी मानता हो, आणि मानली म्हणून होती का ती? उलट त्याच्या निमित्तामध्ये आपण अशुद्ध करतोय वातावरण. कारण एखाद्याला त्या गंधाचं जर आसक्ती झाली, पूजा सोडून त्याचं ध्यान त्याच्यामध्ये जाणार ना. आलोय कशासाठी मंदिरात? मंदिरात जायचं का प्रवचनात? हां, तर तसं नाही वाटलं मला. तर तिथं म्हणलं की जेव्हा जर एखाद्याचं भक्तीपासून उपयोग तुटला आणि जर त्याच्यामध्ये अडकला की कुठल्या प्रकारचं हे परफ्यूम आहे, कुठून आणलंय, विचारावं, चांगलं स्मेल आहे नाहीतर चांगलं नाही आहे, हे सुद्धा विचार जर अडले तरी सुद्धा तिथं ती भक्ती राहणार नाही. म्हणजे भगवंतांपासून तुटला तो जीव, त्याच्यामध्ये तुम्ही कारण ठरला म्हणल्यावर
त्याचा दोष आपल्याला लागणार. म्हणून सांगितलं असं कुठल्याही गोष्टीचा मंदिरात तरी ॲटलिस्ट उपयोग करणं योग्य नाही. मी रागाकरिता द्वेषाकरिता प्रिय स्त्रियांच्या वियोगाच्या वेळी घोर युद्धाकरिता अनंत कोटी शरीरांचा उपयोग केला आहे. म्हणूनच मी भवरोगी झालो आहे. किती वेळा शरीर सोडलंय, कशासाठी सोडलंय? अनेक गोष्टींसाठी, अनेक भवामध्ये सोडलंय. म्हणजे तिथं पण स्वार्थ होता, परमार्थ नव्हता. आणि या स्वार्थासाठी, बाह्य कुठल्या तरी इच्छेसाठी म्हणून मी शरीराचा त्याग केला. त्यामुळंच पुन्हा पुन्हा शरीराची प्राप्ती होती आहे. परंतु या रोगास मुळापासून नाश करण्याकरिता एका शरीरात सुद्धा त्यागण्यास भीत आहे. म्हणजे काय? शरीरच रोग आहे, त्या रोगाला नष्ट करायचंय तर त्याचा उपाय आहे आत्मध्यान चिंतन म्हणा, जेणेकरून ज्या त्या उपायाने सर्वथा शरीराचा नाश होणार आहे. पण तुम्हाला ते नको आहे म्हणून तुम्ही ध्यान करत नाही आहे. जर आत्मा शुद्ध झाला, शुचितेला प्राप्त झाला, तर हे अशुची शरीर तुम्हाला भवाभवात मिळणार नाही. कोणाला पाहिजे? ध्यान कोणाला पाहिजे आणि शरीर कोणाला पाहिजे असं विचारायला पाहिजे. तर म्हणून सांगितलं की तर धैर्य प्रदान कर, मला धैर्य प्रदान कर, हे भगवानासाठी तर त्यांनी विनंती केली आहे. मनरूप पात्र अतिचातुर्याने धुतले पाहिजे. जसे मिठाच्या थोड्या संसर्गामुळे मधुर पवित्र दूध नाश पावते, त्याप्रमाणे मिथ्यात्वरूपी मिठाचा खडा इतका जहाल आहे की त्यामुळे उत्तम शौच धर्म नाश पावतो. कशामुळं? मिथ्यात्वरूपी मिठामुळं. जे की तुमचं शुची स्वभाव आहे तो नाश पावतो. शरीर हे स्वाभाविकपणे अशुद्धपणाचे माहेरघर आहे. तथापि रत्नत्रयाच्या योगाने त्याला ज्ञानी लोकांनी पवित्र मानले आहे. ज्या शरीराच्या आश्रयाने तुम्ही धर्म करताय, साधना करताय, त्या शरीराला उपचाराने पवित्र म्हटलं जातं. का बरं? कारण हे एकशकट म्हणलं ना. कुठं? तुमच्या साधनेमध्ये तुम्हाला त्या मोक्षापर्यंत जाण्यासाठी काय ना काय शरीराचं कुठल्या ना कुठल्या अवलंबन लागणार आहे. मग जेव्हा हे शरीर तिथं अवलंबन म्हणून आहे, तर त्यावेळेस त्या शरीराच्या आधाराने जर आत्मसाधना केली तर ते शरीरसुद्धा पवित्र म्हटलं जातं. म्हणून तुम्ही मुनिराजांचे, अरिहंतांचे पाया पडता. वास्तविक तिथं तर त्यांनी आत्मेची साधना करतायत. तुम्हाला त्या शरीराला पाया पडण्याचा उद्देश नाही आहे. कोणाचे पाया पडताय तुम्ही? कोणाचे पडतोय? कोणाचे पाया पडता हो? जेव्हा देवाचे पाया पडता तेव्हा शरीराचे का जीवाचे? जीव तर मग तिथं सिंहाच्या अवस्थेत पण होता, का नाही पाया पडला त्याचे? जेव्हा त्या गुणांची अभिव्यक्ती पर्यायात झाली, त्यामुळं म्हटलं ना द्रव्याला नमस्कार नाहीये. द्रव्याला नमस्कार नाहीये, तर त्या द्रव्य गुणांची जेव्हा अभिव्यक्ती पर्यायामध्ये झाली त्यावेळेस त्या पर्यायाला नमन आहे. म्हणून म्हटलं की शरीराला नमस्कार करायला जाऊ नका. शरीर शुची नव्हतं, नाही, नसणार. शरीराला मोक्ष होत नसतो. कोणाला मोक्ष होतो? त्याच्या आश्रयाने असणारा जीव तो मोक्षाला जातो. जाताना हे शरीर इथंच सोडून जातो. जर शरीर घेऊन गेला असं त्याच्याबरोबर तर तुम्ही शरीरासकट नमस्कार केला असता तरी चालला असता असं म्हणलं त्या शरीराला सुद्धा. पण शरीर तर जड आहे, पुद्गल आहे, अज्ञानी आहे, जाणणारं नाही, त्यामुळे त्याला नमस्कार नाही. शरीराशिवाय ध्यानच करू शकणार नाही ना. शरीराचं ध्यान नाही करायचंय. शरीराशिवाय साधना नाही सांगितलं की. म्हणून तर आपल्याला मोक्ष मार्गामध्ये जर आरूढ व्हायचे तर हे एक ना एक शरीर असणारच आहे. पण शरीर म्हणजे मी आहे ही भावना आहे ना ज्याला, तर त्याला कधी मोक्ष नाही आहे, त्याला ध्यान होणार नाही. शरीर म्हणजे मी नाही आहे ही भावना तुम्हाला मोक्षाला कारण आहे, हा अनुभव तुम्हाला आनंदाला कारण आहे. पण आपण त्या शरीराला धरून ध्यान करतोय. ध्यानाला बसल्यावर काय चिंतन करता? पाय दुखायला लागले किंवा किती वेळ बसायचं, डोकं दुखायला लागलं. ध्यान कोणाचं चाललंय? शरीराचं ध्यान असलं की सगळं दुखायला लागतं, माहिती आहे का तुम्हाला? आणि तेच ज्ञानाचं ध्यान असेल तर, आत्म्याचं ध्यान असेल तर शरीरात काहीही होऊ दे. मग ते मुनींना उगीच होतात का उपसर्गामध्ये केवळ ज्ञान झालं, मोक्ष झाला? का बरं? शरीराला नाही का त्यांचा त्रास? तुमच्यापेक्षा भयंकर त्रास आहे तरी सुद्धा त्यांची
अशी अढळ स्थिरता आहे आणि इतका उपयोग निश्चल आहे की शरीर मी नाहीच. आणि अशी एक म्हणून प्रसन्न मुद्रा असते त्या उपसर्गामध्ये सुद्धा. मग तसं ते ध्यान त्या टाईपचं करायचं आहे तुम्हाला. त्यांच्या टाईपचे उपसर्ग तुमच्यावर नाही आहेत, त्या शरीराला तेवढी बाधा नाही आहे, पण त्यांच्यासारखा उपयोग त्यामुळं तुमचा इतका नाही लागला तर जाऊ देत, पण जेवढा लागू शकतो तेवढा सुद्धा आपण लावत नाही आहे. त्यामुळं ध्यान नाही आणि आपलं मोक्ष मार्ग सुद्धा नाही आणि त्या शुचिता नाही राहिली. त्यामुळं सगळा उपयोग आपला त्या शरीरात जातोय. त्यामुळं शरीरच अशुची आहे, त्यामुळं ज्ञान सुद्धा अशुची होत आहे. म्हणून म्हटलं काय, त्या शरीरापासून भिन्नतेचा अनुभव शुचितेला कारण आहे. त्यांनी इथे एक दृष्टांत सांगितलंय की एका वेळी एक सम्यक ज्ञानी सदाचारी श्रावक होता आणि तो न्यायाने वागून उदास रूपाने संसार करत होता. आत्या तर तिथे सांगितलं की तो सदाचारी होता आणि न्यायी होता, तर सदा संसाराविषयी विरक्त भाव ठेवित होता. त्यामुळे आनंदी असायचा आणि तेच त्याच्या सुखाचं कारण होतं. त्यामुळे त्याला संसारातील कोणतीही भोग सामग्री भोगण्यास सहजतेने मिळत असे, तिची कमतरता नव्हती. जसं तुम्हाला भरपूर आहे काम, धर्म करताय म्हणून नाही बरं का, त्याच्या मागं काहीतरी पुण्य होतं मागचं म्हणून. आता करत नाही आहे तुम्ही, किती करायला पाहिजे त्यापेक्षा 1% करतोय फक्त. ते 1%चं किती भविष्य आहे माहिती का, या भवातलं या भवात संपून जाणार, पुढच्या भवात कुठं असणार देव जाणे. तर त्या सम्यक ज्ञानीला कशाचीही कमतरता नसायची. पूर्वजन्मी केलेल्या पुण्याच्या योगाने सर्व भोग सामग्री भोगत असूनही त्यांच्यामध्ये अनुराग न करता उदास रीतीने गर्वरहित वागत होता. जे काही मिळायचं त्याच्यामध्ये त्याला अभिमान नव्हता की मला इतकं मिळतंय वगैरे. तर त्या श्रावकाची कीर्ती कुठे गेलं, अशा स्वाभाविक गुणांनी शोभणारा तो विद्वान आपलं काळ व्यतीत करत होता. त्या श्रावकाची कीर्ती सर्वत्र पसरली. कारण आता जो सदाचारी आहे, न्यायी आहे, सज्जन आहे, त्याची कीर्ती सगळीकडे होत असते. आणि ते ऐकून एका मिथ्यादृष्टी, जो की गर्विष्ठ होता स्वभावाने, तो म्हणला माझ्यापेक्षा त्याच्याजवळ आणखी कोणते गुण जास्त आहेत मला बघायचे, किंवा मला तुलना करायची त्याच्याशी. मूर्ख लोक त्याचे गुणकीर्तन करतात, म्हणजे जे मूर्ख आहेत ते त्याची स्तुती करतायत, त्याच्यामध्ये असं काही विशेषता नसणार. मी आता त्याचे सर्व धनच हरण करून आणतो, म्हणजे त्याच्याला विद्या प्राप्त होत्या, जो मिथ्यादृष्टी होता ना, म्हणूनच गर्व चढतो. जेव्हा काहीतरी विशेषता प्राप्त झालेली असते त्याच्या निमित्तामध्ये मद होतो आणि मग त्याला विद्या प्राप्त होत्या. आत्या गोष्ट तर सम्यकदृष्टी ज्ञानी होता तो, त्याच्याकडे भरपूर धन होतं, त्याची सगळीकडे कीर्ती प्रसिद्धी होती. आणि त्याचा द्वेष करणारा एक मिथ्यादृष्टी होता जो गर्विष्ठ होता आणि त्याला विद्या सिद्ध झालेल्या. मग त्यांनी काय विचार केला की त्याचं मी सगळं धन हडप करणार आणि बघतो मी त्यांनी कसं करताय. मग तो फार गुणवान असल्यास माझ्याजवळून धन कसं घेऊन जातो मी बघणारच आहे, असं त्याची वृत्ती. असा विचार करून विद्येच्या सामर्थ्याने त्याने रत्नभंडार उचलून आणला. त्याच्याजवळ जो रत्नभंडार होता ना, त्याचं सगळं धन वैभव, आणि तो आणून आपल्या खजिन्याजवळ ठेवला नेऊन. तर पुण्याचा प्रताप बघा, त्या सम्यक दृष्टीने तो तर काय निरपेक्ष राहिला, त्याला माहीत नाही काय झालं काय नाही, कुठं गेलं धन वगैरे, त्याच्याविषयी त्याला काय आकुलता नव्हती. पण तो विचार करू लागला की हे धन गेलं तर जाऊ दे, माझं वास्तविक धन माझ्यापाशी आहे. इतकी असती का सरळता आपली, धन मी इतकं कष्टाने कमवलं आणि गेलं म्हटल्यावर किती पोलीस स्टेशन पालते घालता सांगा, आणि किती रीतीने सगळ्या रीतीने प्रयत्न करून ते धन परत मिळवण्यासाठी आपण धडपड. पण तो विचार करतो ज्यांचे हात होते त्यांनी नेले, माझे आत्मरूपी धन माझ्यात आहे, मी अनंत गुणांचा खजिना आहे, असा विचार करून तो रत्नत्रय स्वरूपी आत्मधनामध्ये स्थिर राहिला. त्याचं फळ काय झालं, तो मिथ्यादृष्टी मात्र आपण त्याचा खजिना आणला म्हणून आनंदित होता बरं का. इतक्यात त्या सम्यक दृष्टीला देवता प्रसन्न झाल्या होत्या हे त्याला माहीत नाही.
म्हणजे जसं त्याच्याजवळ विद्या होत्या मिथ्यादृष्टीकडं, तसं याला सुद्धा देवता प्रसन्न झालेल्या होत्या. आणि त्यांनी काय केलं, त्याचा खजिना आणून त्या सम्यक दृष्टीचा पूर्ववत ठेवला. म्हणजे त्यांनी मागितलं नाही, काय आराधना केली नाही, कोणाला सांगितलं नाही, काय नाही, पण सम्यक्त्वाचा प्रताप की त्याला अनुकूल सामग्री मिळत असते. मग त्या देवतांनी काय केलं, त्याचा खजिना आणून पुन्हा पूर्ववत ठेवला आणि मिथ्यादृष्टीचा खजिना पेटवून दिला. आता नुकसान करायला गेला होता कोणाचं, दुसऱ्याचं, स्वतःसाठीच खड्डा खोदला. ते पाहून मिथ्यादृष्टीच्या मनात अनेक संकल्प विकल्प उठून आक्रोश करून त्याने अनेक कर्म बांधून घेतली आणि पुन्हा विचार करू लागला, माझा अपमान झाला, त्याला कोणत्या रीतीने मी दुःख देऊ, माझा अपमान केलाय त्यांनी तर त्याला मी कुठल्या ना कुठल्या रीतीने दुःख देणार. आता परत त्याचं काय म्हणायचं, षडयंत्र सुरू झालं डोक्यामध्ये. असे म्हणून त्याने विद्येकरवी सम्यक दृष्टीला उचलून आणून जळत असलेल्या खजिन्याच्या आगीत टाकले. तरीही तो ध्यानस्थ होता आणि अग्नी मला काय करेल तर काय, हे जड शरीर जळून भस्म करेल, पण मला तर अग्निस्पर्श सुद्धा करू शकत नाही, अशा विचाराने तो आत्मस्वरूपामध्ये स्थिर राहिला. तर हे सगळं चालू असताना त्या ध्यानाच्या सामर्थ्याने त्याला अग्नीचा ताप झाला नाही. तत्क्षण देवताच प्रसन्न होत्या म्हटल्यावर त्या देवतांनी काय केलं, त्याला उचलून रत्नमय सिंहासनावर बाहेर काढलं, बसवून मंजूळ सुराने त्याची स्तुती केली. हे सर्व प्रकरण पाहून धन्य हा सम्यक दृष्टी धर्मात्मा अशी लोकांनी जयघोषणा सुरू केली. सगळ्यांना दिसणारच आहे इतकं सगळं प्रकरण चालू आहे म्हटल्यावर. आणि पुन्हा त्याची कीर्ती दाही दिशांना व्याप्त झाली. म्हणजे जळला कशासाठी होता, त्या कीर्तीच्या नादाने, आणि पुन्हा उलट त्याच्या निमित्तात कीर्तीच झाली याची. आणि मग देवतांनी काय केलं, त्या मिथ्यादृष्टीला उचलून आगीत टाकलं, त्याच्याच खजिन्याच्या आगीत. त्यामुळे तो आक्रोश करून ओरडू लागला, हे भव्यात्मा माझे रक्षण करा, माझे रक्षण करा. हे ऐकून त्या दयाळू सम्यक दृष्टीने त्या देवतांना त्याचे रक्षण करण्याची आज्ञा दिली. आज्ञेप्रमाणे देवतांनी अग्नीपासून त्याची सुटका केली. पहा, दुष्ट लोकांचे दुर्गुण दुष्कीर्ती सज्जनांच्या कीर्तीला यशाला कारणीभूत होतात. काय सांगा वाक्याचा अर्थ, दुर्जनांचं कीर्ती, दुष्कीर्ती सज्जनांच्या कीर्तीला कारण असते. म्हणजे काय हो, ट्रान्सलेशन करा वाक्याचं. दुष्ट लोकांचे दुर्गुण सज्जनांच्या कीर्तीला यशाला कारणीभूत होतात. आता ह्या वाक्याचा अर्थ काय, बोला. कारण ठरतात म्हणजे काय म्हणायचंय, तुम्ही समजा दुर्जन, समजा बरं का, आणि मी सज्जन, तर तुम्ही काय केलं, काहीतरी वाईट काम केलं, 5 पापापैकी पाप केलं तुम्ही, आणि ते मी पाप नाही केलं, आणि तुम्ही आणि मी एकत्र फिरतोय, राहतोय वगैरे. लोक काय करणार आहेत, तुम्ही वाकडं वागताय म्हटल्यावर मी चांगलं हे दिसणारच आहे ना, ऑब्व्हियसली. ह्याच्यापेक्षा हा चांगला आहे बरं का. म्हणजेच तुमचे अवगुण सज्जनांच्या गुणांच्या कीर्तीला वाढवणारे असतात. त्यामुळं म्हटलं काय त्यांनी ते वाक्य, दुष्ट लोकांचे दुर्गुण दुष्कीर्ती सज्जनांच्या कीर्तीला यशाला कारणीभूत असते. किती तिथं तुम्ही त्याला थांबवायचं, लपवायचा प्रयत्न करा, उलट ते जास्त प्रगट होतात. दुष्ट लोक सज्जनांची कर्मनिर्जरा करण्यास कारण आहेत आणि कीर्ती वाढवण्यास कारण आहेत. म्हणून दुष्ट लोक जिवंत राहून सज्जनांची कर्मनिर्जरा करू देत. तुमच्याजवळ जर दुर्जन असतील तर सांभाळा त्यांना. तो मिथ्यादृष्टी धनहीन मानहीन होऊन अत्यंत दीनवाणीने आता मला कोणती गती आहे ते सांगा व माझे रक्षण करा असे म्हणाला. तेव्हा सम्यक दृष्टी म्हणाला, तुला काय पाहिजे ते सांग. चिंतित पदार्थ देणारे हे चिंतामणी रत्न आहे. आता अधर्म सोड, मन पवित्र कर व त्या मनामध्ये उत्तम शौच धर्म ठेव, असा त्याने त्यास उपदेश दिला. कोणाला, सम्यक दृष्टीने त्या मिथ्यादृष्टीला.
तो स्वतः संसाराविषयी विरक्त झाला व संसार त्याग करून भेदज्ञान शक्तीने दीक्षा घेऊन मोक्ष मिळवता झाला. असं फटफट आम्हा म्हणते काय गोष्टीमध्ये फटफट दीक्षा होती, लगेच मोक्ष होते. आपण अजून वैराग्याला सुद्धा प्राप्त होत नाही सगळं ऐकून. प्रथमानियोग ऐकायचंच त्याच्यासाठी ज्याच्यातून आपल्याला काहीतरी वैराग्य व्हावं, आपल्या ज्ञान ध्यानामध्ये वृद्धी व्हावी. तर तो आत्म्याची शक्ती किती अपरंपार आहे किंवा आत्म्याच्या आराधनेचं फळ किती सहजतेने प्राप्त होऊ शकतं याच्यासाठी त्यांनी हे उदाहरण सांगितलं. जेव्हा तो शुची स्वभावाला जाणतोय, त्याला प्राप्त करतोय, तर तिथं बाकीचे सगळे कर्म, त्याचे सगळे दोष, सगळे संकट नष्ट होऊन जातात. म्हणून सांगितलं की कुठल्या गोष्टीचा लोभ, मिथ्या दृष्टीने लोभ केला धनाचा किंवा त्याच्या स्वतःच्या कीर्तीचा लोभ केला आणि त्याचं फळस्वरूप त्याला असं दुःख भोगावं लागलं. मग लोभाचे किती प्रकार असतात माहिती आहे का तुम्हाला? तर राजवार्तिकमध्ये त्यांनी 4 प्रकारचं लोभ असतं म्हणून सांगितलं. कुठले द्या ऐसा रहता है क्या? तर 4 प्रकारचे लोभ कुठले? जीवन लोभ, आरोग्य लोभ, इंद्रिय लोभ आणि उपभोग लोभ, असे 4 भेद आहेत. तर पहिलं सांगितलं जीवन लोभ म्हणजे ज्याच्यामध्ये की आहार संज्ञा गर्भित होते. कोणीही व्यक्ती मरू इच्छित नाही, कुठल्याही रीतीने मला जीवन मिळावं ही इच्छा असते, तिथं म्हणायचं जीवन लोभ. कारण शरीराच्या नाशात स्वतःचा नाश मानतो. शरीरात एकत्व असल्याने हे भाव होतात. काय? शरीर टिकावं, मी मरू नये. तुम्ही ते हे म्हणता का हो, समाधी मरण भाषा, नाहीतर ते काय दिन रात मेरे स्वामी म्हणता का नाही? काय भावना त्याच्यात? माझी संलेखना छान हो, समाधी मरण हो. आणि तेच कळलं तुम्हाला उद्या तुम्ही मरणार आहे. भावना सांगा किती म्हणले त्यांनी. नाही, त्याची भावना किती आता तुम्हाला होणार मरणार आहे कळल्यावर. म्हणले आयुष्यभर जरी समाधी मरणाची संलेखनाची इच्छा करताय तरी सुद्धा जेव्हा कळलं मरणार आहे म्हणलं ना, सगळे भाव संपून जाते त्याचे. म्हणजे तुम्ही म्हणलं काय आतापर्यंत? नुसते शब्द. शरीरात एकत्व असल्यामुळे समाधी मरणाची चर्चा, भावना फक्त करतो, पण मरू इच्छित नाही. किती कडक शब्द सांगितले. तुम्ही जरी म्हणताय की माझं संलेखना मरण होऊ दे, चांगलं होऊ दे, पण ज्याला समजलं तू मरणार आहे तर त्याला मरणाची इच्छा नसते. उलट तर समाधी मरण म्हणजे एक प्रोग्राम आहे. त्याचं किती प्रिपरेशन हो, किती प्रॅक्टिस, त्याच्यासाठी काही नाही. म्हणून भेदज्ञानपूर्वक त्याचं रिहर्सल करायला पाहिजे सारखं, जेणेकरून की जर मरण समोर आलं, कुठल्याही क्षणी आलं तरी सुद्धा आपल्याला त्याचं भय राहायला नको. मग त्या 4 लोभामध्ये 4 संज्ञा घटवल्यात. हे आता फक्त मी जीवन लोभ सांगितलं तुम्हाला. आरोग्य लोभ म्हणलं मला कुठला रोग तर होणार नाही ना, असं म्हणून त्या आरोग्याच्या विषयी भय आणि त्याचं स्वस्थता टिकवण्याचा सतत प्रयत्न. तिसरं सांगितलं इंद्रिय लोभ म्हणजे काय? सर्व इंद्रियांचं सतत कार्यक्षमता ठेवायची, सतत त्याला जोपासायचं, सतत त्याची काळजी घ्यायची, निगा राखायची. त्याचं काय वर्किंग कमी नाही व्हायला पाहिजे, कुठले इंद्रिय बंद पडायला नको, सारखं त्याच्या सेवा शुश्रूषामध्ये. त्याला म्हणायचं इंद्रिय लोभ. सांगा कुठले कुठले? इंद्रिय लोभ. चौथं सांगितलं उपभोग लोभ. तर त्याच्यामध्ये सांगितलं काय? आरोग्य लोभ हे काय चौथं उपभोग लोभ सांगितलं. म्हणजे काय? इंद्रिय विषय भोग वारंवार भोगायला मिळावेत असे भाव, त्याला म्हणलं उपभोग लोभ. सर्व शक्ती त्याच्यामध्ये खर्च करतो. उपभोग म्हणजेच काय? शब्दाचा अर्थ वारंवार भोगतो त्याला म्हणायचं उपभोग, आणि एकदा भोगतो त्याला म्हणायचं भोग. तर मग हे 4 लोभ सांगितलेत ह्याच्यामध्ये राजवार्तिकमध्ये. जीवन लोभ, आरोग्य लोभ, इंद्रिय लोभ आणि उपभोग लोभ. उपभोग लोभ, उपभोग, भोग उपभोग मधला उपभोग लोभ असं घेतलंय. तर बहिरंगातनं व्याख्या सांगितली, पण त्याच्यावर अध्यात्म सांगितलं होतं आम्हांनी. काय जीवन लोभ म्हणजे काय?
मी जीवत्वावर जगतो हा लोभ करा. म्हणजे उलट पॉझिटिव्ह अर्थ सांगितलं त्याच्यामध्ये बरं का. तुम्हाला शुची स्वभाव प्रगट करायचा आहे ना तर हे 4 लोभ करा. पण सावधानतेने बरं का. मी सांगितले म्हणून तुम्ही दुसरीकडे जाऊ नका. अध्यात्म ग्रहण करा त्याच्यातलं. जीवन लोभ म्हणजे माझं जीवन आहे कशावर, जीवत्वावर आहे. मग त्या जीवत्वावर जगतो, आहार संज्ञेने रहित आहे ही जाणीव, ह्याचं निरंतर ध्यास ह्याला म्हणायचं जीवन लोभ. किंवा शुद्धोपयोग म्हणायचं त्यालाच. जीवत्वावर जगतो म्हणजे शुद्धोपयोगावर, त्याला जाणतोय म्हणजे शुद्धोपयोग आहे. दुसरं सांगितलं आरोग्य लोभ. म्हणजे काय हो, आरोग्य तर शरीराचं असतंय, मग त्यात अध्यात्म कसं लावायचं, त्या आम्हांकडे सगळ्या कला असतात, कसं लावायचं. स्वस्थ आरोग्य म्हणजे काय, आरोग्याची प्राप्ती म्हणजे स्वस्थ राहणे. मग स्वस्थचा अर्थ काय सुचलं का आपल्याला, असं असतंय. म्हणून ते गुरुच्याच डोक्यातनं निघत असतंय असं सगळं. तर स्वस्थ म्हणजे स्वमध्ये स्थित राहणे हा आरोग्य लोभ आहे, आणि तो तुम्ही करा तर मोक्षाला जाणार बरं का. आणि हा आरोग्य लोभ सांगितलं भय संज्ञारहित असतो. ज्याला की मरणाचं भय आहे तर त्या भय संज्ञेने रहित. म्हणून एक वाक्य काय सांगितलं आम्ही आत्ता, की समाधी मरणाचं पाठ तर रोज म्हणतात लोक, माझी संलेखना होऊ दे, माझं समाधी मरण होऊ दे वगैरे, दिनरात मेरे स्वामी मैं भावना ये भाव, सगळी भावना करताय. पण जेव्हा कळलं की तुम्ही मरणार आहात आत्ता, तिथं म्हणले मरणाची इच्छा नाही, राहत नाही इच्छा तशी, मला जगायचं आहे ही भावना सुरू होती. त्यामुळं तुम्ही जे म्हणताय ना सगळं आराधना पाठ वगैरे सगळं ते फोल आहे, कारण त्यात भाव नाही राहिला. किती भावपूर्ण म्हणता हो, खरंच माझी संलेखना व्हावी. त्याच्यामध्ये जेवढं टच असेल ना, काय म्हणायचं, एक तशी काय म्हणायचं, एक तशी फिलिंग असेल ना तर ते कार्यकारी ठरेल. आणि बघा समोर येऊन मरण उभारणार आहे तुमच्या, जर तुम्ही भावपूर्ण संलेखनाचे भाव केले असतील तर, किंवा ते पाठ केले असतील तर. पण जेव्हा समोर मरण येऊन उभारतं त्यावेळेस हा सम्यक दृष्टी निर्भय असतो, निशंक असतो, मरण भयाने रहित असतो. म्हणून म्हटलं आरोग्य लोभ हितकारी आहे. स्वस्थ राहणे म्हणजे स्वमध्ये स्थित राहणे, त्याचा लोभ असेल तरी सुद्धा तो मोक्षाला नेणारा आहे. तिसरं सांगितलं इंद्रिय लोभ. ह्याच्यातनं कसं काढायचं अध्यात्म, आपल्याला आलं तर आपणच गुरु व्हायचो. तर गुरूंनी सांगितलं इंद्रनाथ इंद्रह, मग आत्मराजाच इंद्र आहे जो की भोगतो, स्वतःला जो भोगतो. तर असा तो इंद्र स्वरूपी आत्मा किंवा इंद्रिय हे आत्म्याचं लक्षण सांगितलं. तर असा तो आत्मा, त्याचा लोभ करा तर शुची स्वभाव सहज प्रगट होणार, निर्लोभतेला प्राप्त होणार. आणि त्यात सांगितलं मैथून संज्ञेचा अभाव होणार, कारण इंद्रियांच्या द्वारेच मैथून संज्ञा कार्य करते. चौथं सांगितलं उपभोग लोभ. ह्याच्यात कसं करायचं अध्यात्म, तर स्वतःचा विषय आहे तो वारंवार भोगणे, ह्याला म्हणायचं उपभोग. आणि त्या उपभोग लोभाने मोक्षाची प्राप्ती आहे. या लोभ प्रवृत्तीचा अभाव आहे, निर्लोभ स्वभावाची प्राप्ती आहे, आणि परिग्रह संज्ञेचा अभाव आहे. 4 लोभ कुठले सांगा, जीवन लोभ, आरोग्य लोभ, इंद्रिय लोभ आणि उपभोग लोभ. घरी गेल्यावर लिहून काढा, जे घरी आहेत त्यांनी लिहून काढा. शुद्धोपयोग रूपाने 4ही लोभ हेय नाहीत, पण 4 संज्ञा रूपाने घेताना ते हेय आहेत. म्हणून सांगितलं असा लोभ आपल्याला करणं योग्य नाही. आणि सांगितलं काय, जो निर्लोभ असतो ना तर त्याची शुद्धी सहज होते हो. मग त्यासाठी सांगितलं की शौच प्रगट करण्यासाठी शुद्धोपयोग हा मुख्य उपाय आहे. पण सेकंडरी उपाय काय आहे तो, तर देवशास्त्र गुरूंचा आलंबन, त्यांची भक्ती, त्यांची सेवा, त्यांच्या अनुकूलतेमध्ये आपला प्रयत्न. तर याच्याद्वारे सुद्धा सांगितलं शुचितेकडं जाऊ शकतो. शुद्धोपयोग हा मूळ मार्ग आहे. आणि त्याच्याबरोबर हे व्यवहाराने सांगितलं की देवशास्त्र गुरूंची भक्ती. मग त्यासाठी एक काय कथा सांगितली की एक स्त्री असते आणि ती देवाची परमभक्त असते काय,
आणि मग तिला इतकी अढळ श्रद्धा असते देवावर की देव मला मदत करणारच, आणि तिची परिस्थिती खराब असते जरा, आणि असे दिवस चालू असतात की घरात खायला सुद्धा काय नसतं. मग ती एका रेडिओ स्टेशनवर गेली बरं का, आणि तिने भगवंतांना फोन लावला. म्हणजे फोन नाही असतो लागत, रेडिओवर काय असते अनाऊन्समेंट असते ना, त्यामुळं तिने एक ॲडव्हर्टाइजमेंट अशी केली की हे देवा, मी तुमची खूप परम भक्त आहे, मला तुमच्यावर गाढ श्रद्धा आहे, तुम्ही माझं कल्याणच करणार, मला विश्वास आहे. म्हटली पण तुमचं लक्ष नाही आहे माझ्याकडं. म्हटली मला किती हालापेष्टा चालू आहेत, घरामध्ये खायला अन्न नाही आहे, माझं सगळं कुटुंब उपाशी आहे, तर तुम्ही काहीतरी करा आणि मला मदत करा, माझ्यावर कृपा करा, माझ्याकडं दृष्टी टाका, असं तिने भगवंतांना मेसेज पाठवला बरं का रेडिओवरून. कुठं गेला मला माहीत नाही. आणि ते रेडिओवरनं आता देव तर नाही ऐकणार, बाकी सगळ्यांनी ऐकलं. त्याच्यामध्ये एक असतो तो नास्तिक असतो. नास्तिक म्हणजे काय, देवावर बिलकुल श्रद्धा नसते, विश्वास नसतो, काय नाही. आणि त्यांनी ते ऐकल्यावर त्याला पटलं नाही एकतर ते, आणि त्याला वाटलं की तिला आपण धडा शिकवावा की देव वगैरे असलं काय नसतो आणि तो तुझ्या काय मदतीला येणार नाही आहे. मग त्यांनी काय केलं, तो एकदम मालेमार होता, गडगंज होता. त्यांनी आपल्या मुनीमला बोलवलं आणि सांगितलं की असं असं, या तिने ॲड्रेस सांगितलं होतं ना त्याच्यावर, या ॲड्रेसवर जा आणि एवढं काय म्हणायचं गाडी भरून धान्य पाठवलं आणि ते तिला दे आणि सांग देवानी नाही शैतानाने पाठवले हे, असं सांग म्हणून सांगितलं. मग तो मुनीम ठीक आहे म्हटला, गेला त्या ॲड्रेसवर. गेल्यावर तिला बोलवलं आणि सांगितलं हे तुमच्यासाठी पाठवले. मग एवढंच नुसतं सांगितल्यावर तिला इतका आनंद झाला, इतकं भरून आलं होतं ना, सगळं अन्न तयार रेडी आलं होतं जेवायला आत्ता बसायला, आणि सगळं महिन्याभराचं राशन आलं होतं त्याच्यामध्ये, धान्य पोती वगैरे सगळं. आणि मग तिने पहिल्यांदा सगळं ते अन्न काढलं, सगळ्यांना घरात वाटलं, जेवायला दिलं, सगळे मस्त पोटभर जेवले. मुनीम दारातच उभारलं होतं बरं का. आणि मग सगळं जेवण झाल्यावर ते सगळे धान्याची पोती उतरवून घेतली, कपाटांमध्ये रचतायत, कुठं सगळीकडे व्यवस्थित लावालावी चालली आहे. आता ते मुनीम परेशान, म्हटलं हिने आत बोलवे ना, एका शब्दाने विचारे ना, कोण दिलंय, कुठनं आलंय, विचारायची तिला इच्छाच नाही, काय जिज्ञासाच नाही. म्हटलं आता शेवटी त्यांनी हारून विचारला, म्हटलं तुम्हाला जाणायचं नाही आहे का कोण पाठवलं हे. तर तिने एक वाक्य इतकं सुंदर बोलली, त्याच्यातून सुद्धा तिची भक्ती प्रगट झाली. ती काय म्हणाली, म्हणली मला माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे, जर त्या देवाची इच्छा असेल तर शैतान को भी ये मेरे पास भेजना पडेगा. म्हणजे कोण दिलेला असेल शैतानाने तरी सुद्धा देवानेच पाठवलंय त्याला. म्हणजे अशी आढळ श्रद्धा ज्याची असती ना तो निर्लोभ असतो, आणि त्याला निर्भयता असते, किंवा म्हणायचं काय की त्याचा लाभ होतो. लोभाचा जिथं अभाव आहे तिथं लाभ होतो, पण जिथं लोभ आहे तिथं लाभ होत नाहीच. म्हणून अशी भक्ती आपल्या पण पर्यायात प्रगट झाली तर निर्लोभता आणि शुचिता सहज प्रगट होणार. हो जाणा हा मी निर्लोभ, निष्कषाय, निशंक, निर्भय जीव आहे. या शरीराचा लोभ मला नाहीच, शरीर म्हणजे मी नाहीच निर्णय करा. या लोभाने मी रहित आहे, शुची स्वभावी आहे, पवित्र स्वरूपोहम, निर्लोभ स्वरूपोहम. ओम विसर्जन.